हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर वल्लरीचा जुना मित्र हा सगळ्यांसमोर आलाय. मग हा वल्लरीचा जुना मित्र आहे तरी कोण? तर फ्रेंड्स, हा आहे रमाकांत राजेशिर्केचा सख्खा भाऊ उदयकांत राजेशिर्के, म्हणजेच अर्णवचा काका. या अर्णवच्या काकाला आपल्या सख्ख्या भावाला बर्बाद करायचं होतं आणि त्यासाठी त्याने चक्क या वल्लरीची मदत घेतली होती. हा या दोघांचा प्लॅन होता आणि आता तो परत आलाय. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी यांनी राजेश आणि अंजलीची चाळीतली खोली साफ केली. त्यांना जेवायला पाठवलं, पण अंजलीने चक्क जेवण्यास नकार दिलाय. आणि मग सुप्रियाने वल्लरीचं स्केच काढून घेतलंय. हुबेहूब तिचं स्केच काढलंय आणि आता हे स्केच ती ईश्वरीला सुद्धा आणि पोलिसांना सुद्धा देणार आहे. त्यामुळे वल्लरीची चांगली जिरलीये. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वल्लरी किचनमध्ये पाणी प्यायला येते, तेव्हा तिला पुन्हा एकदा सैतान हा कॉल येतो. वल्लरी खूप घाबरते आणि विचार करते, हा पुन्हा पुन्हा कॉल कशाला करतोय, काय करू, उचलू की नको, आणि शेवटी ती फोन कट करते. परंतु हा सैतान तिला पुन्हा पुन्हा कॉल करतच राहतो. वल्लरी खूप घाबरते आणि विचार करते, हा तर परत परत कॉल करतोय, मला कॉल उचलावा लागेल, त्याच्याशी बोलावं लागेल, नाहीतर तो काहीही करू शकतो. असा विचार करून वल्लरी ही तिच्या रूमजवळ येते आणि फोन उचलते आणि विचारते, पुन्हा पुन्हा कशाला कॉल करताय, तुम्हाला एवढंही कळत नाही का, मी बिझी असेल, आजूबाजूला कुणी असेल, बोलता येत नाहीये म्हणून तुमचा फोन उचलत नाहीये. तर दुसऱ्या बाजूने जो माणूस असतो तो खूप चिडतो आणि म्हणतो, मला नको अक्कल शिकू, स्वतःची लायकी विसरलीस का. हे ऐकून वल्लरी चांगलीच घाबरते. दुसऱ्या बाजूने जो माणूस असतो त्याचा पूर्ण चेहरा आपल्या दिसत नाही. कधी त्याचं तोंड दिसतं, कधी त्याची मिशी दिसते, कधी फक्त त्याचे डोळे दिसतात, कधी फक्त साईड प्रोफाईल दिसते. आणि वल्लरी म्हणते, नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी कुठे तुमची अक्कल काढली, कुठे काय बोललो. तर हा माणूस चिडून म्हणतो, ज्या माणसाने तुला हे ऐश्वर्य मिळवून दिलं ना, त्याची अक्कल काढायची नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, मी तुला महत्त्वाच्या कामासाठीच फोन केलाय. वल्लरी विचारते, तुम्ही कशासाठी फोन केलाय मला इतक्या वर्षांनी? तर हा माणूस म्हणतो, विसरलीस का मी तुझ्यासाठी काय केलंय? मला माझ्या सख्ख्या भावाला रमाकांत राजेशिर्केला बर्बाद करायचं होतं आणि त्याची बदनामी होईल यात तुझा सुद्धा फायदा होता. त्यामुळे आपण दोघांनी एकमेकांबरोबर मिळून एक प्लॅन बनवला होता. त्या मुलीला रमाकांत राजेशिर्के ज्या हॉटेल रूममध्ये आहेत त्या रूममध्ये पाठवण्याची आयडिया तुझी होती. त्याची बदनामी तुझ्यामुळे झाली, पण त्यानंतर जे काही घडलं ना, ते आपण दोघांनी मिळून केलंय, हे तू विसरलीस का. हे ऐकून वल्लरीचा चेहराच पांढरा फटक पडतो. ती खूप घाबरते. फ्रेंड्स, येथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण आता हा जो माणूस आहे हा सांगतोय की सुप्रियाला राजेशिर्केच्या रूममध्ये पाठवण्याची आयडिया वल्लरीची होती, पण त्यानंतर जे काही घडलं ते या दोघांनी मिळून केलं. मग त्यानंतर काय घडलंय, तर यानंतर रमाकांत राजेशिर्के म्हणजे अर्णवच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मग अर्णवची आई स्वास्तिका राजेशिर्के यांचा सुद्धा मृत्यू झाला किंवा त्यांनी आत्महत्या केली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण येथेच खरी मोठी शंका आहे की खरंच या दोघांचा मृत्यू कसा झाला. अर्णवच्या आईने आपल्या नवऱ्याने आपला विश्वासघात केला म्हणून आत्महत्या केली, पण आपली 2 लहान मुलं असताना अर्णवच्या आईने आत्महत्या करणं, त्यांना असं वाऱ्यावर सोडून जाणं, हे काही शक्य वाटत नाही. कदाचित अर्णवच्या आईचा खून झाला असावा आणि हा खून वल्लरी आणि या माणसाने एकत्र येऊन केला. अर्णवचे वडील रमाकांत राजेशिर्के यांना सुद्धा या दोघांनीच मारलं असेल, अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि वल्लरी चांगलीच घाबरते आणि विचारते, काय हवंय तुम्हाला? तर हा माणूस म्हणतो, मला पैसे हवे आहेत. वल्लरी विचारते, कसले पैसे? हा माणूस चिडून म्हणतो, कसले पैसे काय कसले पैसे, माझे पैसे. तू त्या ऐश्वर्यात लोळतीये, राजेशिर्केच्या पैशावर मजा मारतीये आणि येथे मी काय भीक मागायची का? मी तुला वेळ आणि ठिकाण सांगतो, त्या ठिकाणी पैसे पाठवून द्यायचे. आणि तो फोन कट करतो. वल्लरीला जबर धक्काच बसतो आणि वल्लरी घाबरून म्हणते, उदयकांत राजेशिर्के परत आलाय. म्हणजे या माणसाचं नाव आहे
उदयकांत राजे शिर्के आणि तो अर्णवचे वडील रमाकांत राजे शिर्केचा भाऊ आहे, अर्णवचा सख्खा काका आहे. आणि याचा विचार करून वल्लरी खूप घाबरते. तर दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे राजेश आणि अंजलीच्या चाळीतील रूममध्ये पोहोचतात. तर या रूमची अवस्था खूप बिकट असते. सगळीकडे धूळ असते, पसारा असतो, अस्वच्छता असते. आणि या रूमकडे पाहून ईश्वरी आणि अर्णव खूप दुःखी होतात. अर्णवला तर वाईट वाटतं की आपली राजमहालातली बहीण चक्क या इतक्या घाणेरड्या ठिकाणी राहतीये आणि त्याच्या डोळ्यात पाणीच येतं. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर तुम्ही राहू द्या, मी रूमची साफसफाई करते. तर अर्णव म्हणतो, नो वे, तुला काय वाटलं मी माणसांना पाठवून या रूमची साफसफाई करू शकत नव्हतो का? पण या रूममध्ये माझी ताई राहणार आहे, त्यामुळे मी स्वतःच या रूमची साफसफाई करणार. तू तिकडे साफसफाई कर, मी या बाजूला साफसफाई करतो, असं अर्णव म्हणतो आणि ईश्वरीला रुमाल देतो. ईश्वरी तोंडाला रुमाल बांधते, अर्णव सुद्धा तोंडाला रुमाल बांधतो. ईश्वरी म्हणते, चला सर मिशन साफसफाई सुरू. आणि मग या दोघांचं मिशन साफसफाई सुरू होतं. अर्णव भिंतीला लागलेली जळमटं काढतो, तर ईश्वरी सगळी झाडझूड करत असते. आणि थोड्याच वेळात अर्णव आणि ईश्वरी या रूमची खूप भारी साफसफाई करतात. पंखा बाकी राहिलेला असतो आणि रूममध्ये स्टूल नसतो. ईश्वरीचा हात पुरत नाही, त्यामुळे ईश्वरी अर्णवला इशारा करते. अर्णव तिच्याजवळ येतो आणि चक्क ईश्वरीला उचलून घेतो. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. फ्रेंड्स, बॅकग्राऊंडमध्ये एक खूपच सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. म्हणजे रूमची साफसफाई करत असताना सुद्धा जळमट, धूळ हे सगळं साफसफाई करत असताना सुद्धा रोमांस होऊ शकतो. हे आपल्या ईश्वरी आणि अर्णवने आपल्याला दाखवून दिलंय. आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यातच पाहत राहतात. ईश्वरी फॅन पुसते, परंतु ही धूळ अर्णवच्या डोळ्यात जाते. आणि मग ईश्वरी खूपच प्रेमाने अर्णवच्या डोळ्यावर फुंकर मारते आणि हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवूनच जातात. त्यानंतर अर्णव ईश्वरीला खाली उतरतो आणि ईश्वरीचा तोल जातो आणि हे दोघे आणखीनच एकमेकांच्या जवळ येतात. बॅकग्राऊंडमधलं रोमॅन्टिक गाणं आणखीनच भारी वाटतं. त्यानंतर ईश्वरी ही किचन साफ करत असते, तर अर्णव हा बेड साफ करतो, खूपच सुंदर लावतो. आणि थोड्याच वेळात जी रूम अतिशय घाणेरडी होती, धुळीचं अस्वच्छतेचं साम्राज्य होतं, ती अतिशय सुंदर स्वच्छ दिसू लागते. अर्णव आणि ईश्वरी खूप खुश होतात. अर्णव म्हणतो, झाली रूम साफ, आता मी कॉल करून ताईला बोलून घेतो. तो वॉचमॅन काकाला कॉल करतो आणि सांगतो, आता तुम्ही ताईला पाठवू शकतात. वॉचमॅन काका हो म्हणतात. तर ईश्वरी म्हणते, सर झालं आपलं मिशन साफसफाई सक्सेसफुल. अर्णव तिच्या हातात हात देतो. खूप दिवसानंतर अर्णव सुद्धा स्माईल करतो. ईश्वरी खुश होते आणि हे दोघेही रूममधून बाहेर पडतात. तर इकडे राजेश हा रियाच्या घरी असतो. रिया त्याला जवळपास ₹1,00,000 देते आणि राजेश तिला थँक्यू म्हणून जाऊ लागतो. तर रिया त्याला थांबवते आणि म्हणते, आज रात्री तुला यायचंय, लक्षात आहे ना? राजेश म्हणतो, हो मालकीनबाई, आणि तो तेथून निघून जातो. म्हणजे या रियाला रात्रभर राजेशची साथ हवी आहे आणि त्या बदल्यातच ती राजेशला पैसे देतीये. तर इकडे वॉचमॅन काकाची बायको अंजलीला घेऊन खोलीमध्ये येते. तर आपली खोली इतकी स्वच्छ झालीये, इतकी सुंदर दिसतीये, त्यामुळे अंजलीला आश्चर्य वाटतं आणि ती काकांच्या बायकोला विचारते, काकू माझी रूम एवढी साफ कशी झाली? तर काकू सांगते, अहो नका टेन्शन घेऊ, असं समजा देवाची माणसं आली होती आणि तुमची रूम साफ करून गेली. अंजली म्हणते, मग त्या देवाचे तर आभारच मानायला पाहिजे. तेवढ्यात राजेश सुद्धा घरात लागणारं सगळं महत्त्वाचं सामान घेऊन येतो. त्यामुळे अंजली खूप चिडते आणि विचारते, काय हो, सकाळपासून तुम्हाला कॉल करते, माझे कॉल पण उचलत नाही, सांगून पण गेला नाही. तर राजेश म्हणतो, ओ राणी सरकार, कशाला चिडताय? रात्रभर तुझी झोप झाली नव्हती म्हणून तुला उठवलं नाही आणि त्यानंतर माझा फोन सायलेंटवर होता म्हणून लक्षात आलं नाही. पहा, मी हे घरचं सगळं महत्त्वाचं सामान घेऊन आलोय. तर वॉचमॅन काकाची बायको म्हणते, पाहिलं का ताई, तुम्ही उगाचच टेन्शन घेत होता, आता सगळं छान होतंय, काही लागलं तर मला सांगा, मी आहे, असं म्हणून वॉचमॅन काकाची बायको निघून जाते. तर राजेश हा अंजलीला सॉरी म्हणतो, माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल तर मला माफ कर. तर अंजली म्हणते, काय हो, मला सॉरी म्हणायचं आहे तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, घरातलं सामान आणण्यासाठी गेला आणि मीच उगाच तुमच्यावर चिडले. राजेश म्हणतो, चल आता आपण हे सगळं सामान लावूया. हे दोघे आवरासावर करू लागतात. तर ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये असतात. तेव्हा शिर्के हा अर्णवला फोन करून सांगतो की अंजलीताईने घरात लागणारं महत्त्वाचं सामान घेतलं नाहीये.
ईश्वरी विचारते काय झालं. अर्णव तिला झालेला प्रकार सांगतो. ईश्वरी म्हणते, सर मला माहीतच होतं अंजलीताई नाही घेणार, परंतु मला असं वाटलं की प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे, आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, अंजलीताईचा राग आज ना उद्या नक्की कमी होईल. अर्णव सांगतो, नाही कमी होणार, कारण एकतर ताईला राग येत नाही आणि आला तर तो लवकर जात नाही. आता ती माझ्यावर चिडली ना, ती मला काही माफ करत नाही. अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी त्याला शांत बसायला सांगते आणि समजावून सांगते, अर्णव सर कसं आहे ना, तुम्हाला खूप टेन्शन आलंय. आता मी तुम्हाला जे सांगते तुम्ही ते करा. तुम्ही डोळे बंद करा आणि तुमच्यातील आणि ताईमधील बॉन्ड कसा आहे ना ते सगळं आठवा. एकमेकांबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवा. मग त्यानंतर मी तुम्हाला सांगते की काय बदल घडणार आहे ते. अर्णव डोळे बंद करतो तेव्हा त्याला अंजलीबरोबर घालवलेले क्षण आठवतात की तो अंजलीला उचलून मंदिराच्या पायऱ्यांवर घेऊन गेला होता. तो अंजलीची किती काळजी घ्यायचा, तिच्या पायाला पोळू नये, चटके बसू नये, त्यासाठी त्याने हे केलं होतं. मग अंजली सुद्धा अर्णवची किती काळजी घ्यायची. ईश्वरीशी लग्न होण्याआधी अर्णवला दूध देणं, अर्णवची काळजी घेणं, अर्णवला सगळ्या गोष्टी समजावून सांगणं, हे सगळं अंजलीच करायची. अर्णवला हे सगळं आठवतं आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ईश्वरी विचारते, काय मग सर, आठवलं ना तुमच्या भावा बहिणीचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे, आणि इतका स्ट्रॉंग बॉन्ड असल्यावर तुमचं नातं हे कमकुवत नाहीये. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. अर्णवला सुद्धा वाटतं, हो ताई मला नक्कीच लवकर माफ करेल. तर इकडे अंजली आणि राजेश आपल्या किचनची सगळी साफसफाई करतात, किचनमध्ये सगळं सामान ठेवतात. आणि राजेश हा अंजलीला म्हणतो, ओ राणी सरकार, तुम्ही कशाला काही करताय, या नोकराला सांगा ना तुमचा गुलाम सगळी कामं करायला तयार आहे. तर अंजली म्हणते, काय अहो काही पण काय बोलताय, ठीक आहे तुम्ही एवढी भांडी लावा, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं पाहते. आणि त्याच वेळेस राजेशचा फोन वाजतो. राजेशला रियाचा फोन आलेला असतो. राजेश खूप घाबरतो. अंजली म्हणते, तुम्ही थांबा मी फोन आणते. तर राजेश म्हणतो, नाही नाही सगळी कामं काय तुलाच करायची का, थांब मी फोन आणतो. राजेश हा धावत पळत आपला फोन घेतो आणि बाहेर फोनवर बोलायला जातो आणि म्हणतो, अगं रिया मी तर तुला फोन करणारच होतो. तर रिया चिडून म्हणते, खोटं बोलू नकोस, गेल्यापासून तू मला एकही फोन केलेला नाहीये. तर राजेश तिला खोटं सांगतो, अगं बाई काय सांगू, माझी आई आजारी आहे ना, त्याच गडबडीत मी होतो. म्हणजे राजेशने रियाला सुद्धा खोटं सांगितलंय की त्याचं लग्न नाही झालंय आणि त्याची आई खूप आजारी आहे म्हणून तो पैसे मागतोय. रिया म्हणते, तू आहे ना मला हे सगळं सांगूच नको, एक फोन करायला किती वेळ लागतो, पैसे घेऊन गेल्यापासून तू मला एकदाही कॉन्टॅक्ट केलेला नाहीये. राजेश सांगतो, मला आहे ना थोडं काम आहे. तर रिया चिडून म्हणते, मला ते काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, आज रात्री तू माझ्याकडे येतोय आणि लवकरात लवकर यायचं, मी तुझी वाट पाहतीये. असं म्हणून रिया फोन कट करते. राजेश म्हणतो, हो मालकीनबाई, आणि तो चांगलाच खुश होतो आणि विचार करतो, या रियाला खुश ठेवावंच लागेल, शेवटी ती माझी ATM मशीन आहे आणि बाकीच्या 2 मुली तर फोन उचलत नाहीये, आता हिने फोन उचललाय, मला बोलवतीये, मग काय हरकत आहे जायला. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. तो आतमध्ये येतो आणि म्हणतो, अंजली मला एक महत्त्वाचं काम आलंय, जावं लागेल. अंजली विचारते, काय झालं. तर राजेश तिला इतकी भारी गोष्ट सांगतो. अंजली काय ना एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस आली आहे, खूप गरीब बाई आहे आणि तिचा नवरा दारू पिऊन तिला मारहाण करतोय आणि त्या बाईकडे केस लढायला सुद्धा पैसे नाहीये, तक्रार करायला पैसे नाहीये. मला एका NGOचा कॉल आला होता, त्यांनी मला विचारलं, तुम्ही त्या बाईची केस लढाल का. इतक्या रात्री त्या बिचाऱ्या नवऱ्याने त्या बिचाऱ्या बाईला घराबाहेर हाकललंय, मला त्यांची मदत करायला जावं लागेल. अंजली म्हणते, हो हो तुम्ही जा, इकडची काळजी करू नका. राजेश म्हणतो, मला रात्री यायला उशीर झाला तर चालेल ना, माझी काळजी करू नको. अंजली म्हणते, हो तुम्ही जा. आणि राजेश तेथून निघून जातो. अंजलीला आपल्या नवऱ्याचं खूप कौतुक वाटतं, त्याचा अभिमान वाटतो. माझा नवरा किती चांगला आहे, प्रत्येकाची मदत करतो, देव माणूस आहे देव माणूस. आणि त्या चिंटूने त्यांच्यावरच इतका घाणेरडा आरोप लावला, असा विचार करून ती खूप दुःखी होते आणि फोडणी टाकते. पण या फोडणीचा तिला खूप त्रास होतो, तिला मळमळू लागतं, त्यामुळे ती स्वयंपाक बनवतच नाही. आणि इकडे अर्णवच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात, पण अर्णवचं काही जेवणावर लक्ष नसतं, तो जेवणच करत नाही. तेव्हा मामा त्याला म्हणतो, अर्णव जेवण करून घे. अर्णव म्हणतो, 1 मिनिट, आणि तो अंजलीला कॉल लावतो. पण अंजली अर्णवचा फोन आहे हे पाहून फोनच उचलत नाही. अर्णव सांगतो, ताईने जेवण केलं की काय माहीत, ती माझा फोनही उचलत नाहीये. आजी
तू तिला फोन करून पहा. आणि मग आजी अंजलीला फोन लावते. अंजली आजीचा फोन उचलते आणि विचारते, काय झालं आजी? तर आजी म्हणते, मला कळलं, तू वॉचमॅन काकांच्या मदतीने त्यांच्या चाळीत राहायला गेली आहे, त्यांनी तुला रूम मिळवून दिली आहे. कशी आहे रूम? अंजली सांगते, आजी खूप छान रूम आहे आणि आम्ही आता इथे सेटल झालोय. आजी विचारते, अंजू तू जेवली आहेस ना? तर अंजली खोटं सांगते, हो मी जेवण केलंय, आज मी पोट भरून जेवण केलंय. खूप मोठा स्वयंपाक बनवला होता. बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, कढी, भजे आणि इतकं खाल्लंय की आता वॉकिंग करावी लागेल. लगेचच अर्णव म्हणतो, ताई तू खोटं बोलतीयेस, तू काहीच खाल्लेलं नाहीये, कारण रात्रीच्या वेळेस तू तेलकट खात नाही, तुला ॲसिडिटी होते आणि तू कधीच श्रीखंड आणि कढी एकत्र खाणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. हे ऐकून अंजली खूप दुःखी होते, रडू लागते आणि चक्क फोन कट करते. अर्णव हा लगेचच जायला निघतो. तर ईश्वरी विचारते, कुठे चाललाय तुम्ही? अर्णव म्हणतो, ताईने काहीच खाल्लं नाहीये आणि मी येथे बसून निवांत नाही खाऊ शकत, आधी मी ताईला खाऊ घालतो आणि मग घरी आल्यावर खाईल. तर ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, नाही अर्णव सर, तुम्हाला कळत कसं नाहीये, तुम्ही तेथे गेल्याने प्रॉब्लेम्स आणखीन वाढतील. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तेथे गेल्यावर अंजलीताई तुमच्या हाताने जेवणार आहेत का? नाही, त्या जेवण करण्यास स्पष्ट नकार देतील. त्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करूया. आणि लगेचच ईश्वरी वॉचमॅन काकांना फोन लावते आणि म्हणते, तुम्ही आत्ताच्या आत्ता आतमध्ये या. वॉचमॅन काका आतमध्ये येतात. ईश्वरी त्यांना विचारते, वॉचमॅन काका तुम्ही तुमच्या घरून अंजलीताईला आजच्या दिवस डबा देऊ शकता का? वॉचमॅन म्हणतो, ताई हे काय विचारणं झालं का? वॉचमॅन काका लगेच आपल्या बायकोला कॉल करतात आणि म्हणतात, अंजलीताईंना डबा नेऊन दे. तर वॉचमॅन काकाची बायको सांगते, अहो आज मी माशाचं कालवण बनवलं होतं, मी अंजलीताईसाठी घेऊन गेले, पण अंजलीताईंनी नकार दिला. त्यांना त्रास होत होता आणि त्यांना फोडणीचा सुद्धा त्रास होतोय, त्यामुळे त्यांनी स्वयंपाकच बनवला नाहीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. ईश्वरी ही वॉचमॅन काकाला म्हणते, वॉचमॅन काका एक काम करता का, मी तुम्हाला ना डबा देते, तुम्ही अंजलीताईला सांगा तुम्ही एखाद्या खानावळीतून आणलाय, आम्ही दिलाय हे कळू देऊ नका. वॉचमॅन काका हो म्हणतात. ईश्वरी त्यांना डबा आणून देते. वॉचमॅन काका तेथून निघून जातात. तेव्हा ईश्वरी अर्णवला जेवायला सांगते. इकडे अंजलीला खूप भूक लागलेली असते, पण फोडणीचा त्रास झाल्यामुळे तिने काहीच बनवलेलं नसतं आणि ती टेन्शनमध्ये असते की भूक तर लागली, आता काय करायचं, काही बनवताही येत नाहीये आणि बाहेरून ऑर्डर केलं तर ते चांगलं असेल की नाही, मला काही त्रास झाला तर. आणि तेवढ्यात वॉचमॅन काका ईश्वरीने दिलेला डबा घेऊन येतात. तर अंजली विचारते, तुम्ही डबा कसा आणला? वॉचमॅन काका सांगतात, मला माझ्या बायकोने सांगितलं की तुम्ही काहीच खाल्लं नाहीये आणि काही बनवलंही नाहीये, म्हणून कामावरून येताना येथे एक खानावळ आहे, त्या खानावळीतून मी डबा आणलाय. अंजलीला खूप आनंद होतो. ती वॉचमॅन काकाला थँक्यू म्हणते. वॉचमॅन काका निघून जातात. अंजलीला भूक लागलेली असते, त्यामुळे अंजली डबा उघडते. तर या डब्यामध्ये भाजी, पोळी, भात, डाळ हे सगळं असतं. अंजली खूप खुश होते आणि पहिला घास खाते. पण पहिला घास खाताच तिच्या लक्षात येतं की हा खानावळीचा डबा नाहीये, ही तर ईश्वरीच्या हातची चव आहे. आणि त्यामुळे अंजली चक्क हा डबा न खाण्याचा निर्णय घेते आणि म्हणते, मला अन्नाचा अपमान करायचा नाहीये, परंतु हे जेवण त्या घरातून आलंय ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय, आणि ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय ना, मी त्या घरातील अन्न खाऊ शकत नाही. असा विचार करून अंजली चक्क डबा खाण्यास नकार देते. फ्रेंड्स, खरंच अंजलीची कीव वाटण्यापेक्षा अंजलीचा आता राग येतोय आणि अंजलीबरोबर जे काही घडतंय ते चांगलंच घडतंय असं म्हणावंसं वाटतंय. कारण अंजलीला ईश्वरी, अर्णव आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं काही पडलं नाहीये, तर तिला फक्त राजेश चांगला वाटतोय. आणि ठीक आहे, ती राजेशची बायको आहे, राजेश तिच्याबरोबर खोटं खोटं वागतोय, ते आपण समजू शकतो की अंजलीला त्याचं खरं रूप माहीत नाहीये, पण राजेश हा तिचा फायदा उचलतोय, चुकीचं वागतोय. आणि तो रात्री अंजलीशी कसा वागला होता, अंजली बिचारी जमिनीवर धुळीत झोपली आणि राजेश वरती बेडवर निवांत झोपला होता. त्याला अंजलीची काही काळजी नाहीये, तू जेवलीस की नाही, डबा देतो का काय, त्याला काही घेणं देणं नाहीये. हे मात्र अंजलीला दिसून येत नाही. त्यामुळे अंजलीबरोबर जे होतंय ना, ती तिच्या कर्माचीच फळं आहेत असंच म्हणावं लागेल. आता ईश्वरीने इतक्या प्रेमाने तिला डबा दिलाय, तर डबा खाऊन टाकायचा. पण हे ईश्वरीच्या हातची चव आहे, त्या घरातून जेवण आलंय, त्यामुळे अंजलीने हा डबा खाण्यासच नकार दिलाय आणि त्यामुळे तिचे हालहाल होत आहे. तर इकडे अर्णव हा आपल्या रूममध्ये येतो
आणि विचारतो, वॉचमॅन काकाचा फोन आला होता का? ताईने डबा खाल्ला का? तर ईश्वरी सांगते, नाही सर, म्हणजे वॉचमॅन काकांनी ताईला डबा तर दिला, परंतु त्यानंतर रूमचा दरवाजा लॉक होता. वॉचमॅन काकांना असं वाटलं की ताईंनी डबा खाल्ला असेल आणि त्या आराम करत असतील, त्यामुळे त्यांनी काही विचारलं नाही. अर्णव म्हणतो, याचा अर्थ ताईने डबा खाल्ला की नाही हे कन्फर्मच झालं नाहीये. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही का टेन्शन घेताय? त्यांनी डबा खाल्ला असेल, काळजी करू नका. आता हातात डबा आणून दिलाय आणि त्यांना भूकही लागली असेल, मग त्या जेवल्याच असतील. पण अर्णवला मात्र विश्वास बसत नाही, कारण अर्णवला माहीत असतं आपली बहीण आपल्यासारखीच आहे आणि तिने डबा खाल्ला असेल की नाही काहीच सांगता येत नाही. पण आता काही कळू शकत नाही, त्यामुळे अर्णवचा सुद्धा नाईलाज होतो. ईश्वरी ही झोपण्याची तयारी करत असते, पण तेवढ्यात अर्णव त्याचं अंथरूण घेतो आणि चक्क जमिनीवर टाकतो. हे पाहून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, सर हे काय करताय तुम्ही? जमिनीवर का अंथरूण टाकताय? तर अर्णव सांगतो, कारण आजपासून मी जमिनीवरच झोपणार आहे. माझी ताई तेथे चाळीमध्ये जमिनीवर झोपत असेल, तेथे डबल बेड नाहीये आणि तो राजेश नक्कीच स्वतः बेडवर झोपत असेल आणि माझी ताई ही जमिनीवर झोपत असेल, तर मी सुद्धा इथे बेडवर नाही झोपणार, मी सुद्धा जमिनीवरच झोपणार. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो आणि ईश्वरी अर्णवला काही समजून सुद्धा सांगू शकत नाही, कारण एकतर अर्णव तिचं ऐकत नाही आणि दुसरं अंजली ताईचा विषय असल्यावर ईश्वरी काही बोलू सुद्धा शकत नाही. त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी होते आणि अर्णव जमिनीवर झोपायचं ठरवतो. फ्रेंड्स, खरंच अर्णवचं अंजलीबद्दलचं जे प्रेम आहे ना, आपल्या बहिणीवर जे प्रेम आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. पण त्याचा रागच त्याला नडतोय आणि त्याच्या रागामुळेच अंजलीची ही अवस्था झाली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुप्रिया, ईश्वरीची आई, चक्क एका स्केच आर्टिस्टकडे जाणार आणि त्याच्याकडून वल्लरीचं हुबेहूब स्केच बनवून घेणार. हे स्केच पाहून सुप्रिया विचार करेल, हे तर हुबेहूब स्केच आहे. आता मी हा स्केच, हा फोटो ईश्वरीला पाठवते आणि मग पोलिसांना देते. पोलीस नक्कीच या बाईला शोधून काढतील आणि मग या बाईने केलेल्या पापांचं सत्य मी अर्णव समोर आणणार. मी निर्दोष आहे हे सिद्ध करणार आणि या बाईला तिच्या पापांची शिक्षा देणार. आणि मग सुप्रिया ही लगेचच ईश्वरीला कॉल करेल आणि नेहमीप्रमाणे ईश्वरी ही किचनमध्ये काम करत असेल आणि किचनमध्ये दोन्ही हात गुंतल्यामुळे ती आपला फोन स्पीकरवर ठेवणार आणि नेहमीप्रमाणे तेथे वल्लरी येईल आणि वल्लरी या दोघींचं बोलणं ऐकणार. सुप्रिया ही ईश्वरीला सांगणार, ईश्वरी तू मला म्हणाली होतीस ना की बाबांचे काही पत्रकार मित्र आहेत, त्यांच्या ओळखीने एखाद्या स्केच आर्टिस्टला तू त्या वल्लरीचं, त्या बाईचं हुबेहूब वर्णन सांग आणि त्यांच्याकडून स्केच तयार करून घे. मी तसंच केलंय आणि ज्या बाईने मला रमाकांत राजशिर्केच्या हॉटेल रूममध्ये पाठवलं होतं ना, तिचं स्केच मी बनवून घेतलंय. मी तुला ते स्केच पाठवते आणि पोलिसांना सुद्धा देते, म्हणजे त्या बाईला आपण लवकरात लवकर पकडू शकतो. हे सगळं वल्लरी ऐकणार आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकेल, तिला जबर धक्का बसेल. मग आता वल्लरीने तर हे ऐकलंय, वल्लरी हे स्केच कसं गायब करणार आणि जो उदयकांत राजशिर्के परत आलाय तो काही मोठा खुलासा करणार का अर्णवच्या आईवडिलांच्या मृत्यूबद्दल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे आणि येत्या काही दिवसात तू ही रे माझा मितवा ही मालिका खूप भारी होणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? हे सगळे ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.